आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये लाखो भाविक आता दाखल झालेले आहेत आणि चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी नदीचा तीर आता गर्दीनं अक्षरशः फुलून गेलाय। नदीच्या दोन्ही तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे। उद्या आषाढी एकादशी आहे। मुख्य सोहळा साजरा होत असताना आज दशमीच्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विठू नामाचा जयघोष सुरू आहे। चंद्रभागेच्या तीरावरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। अवघी तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया। संत तुकाराम गाथेमध्ये चंद्रभागेचं असं सुंदर वर्णन केलेलं आहे। त्याच चंद्रभागेच्या तीरावर आपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं एकादशीच्या आदल्या दिवशीच वारकऱ्यांची ही दाटी झाल्याचं पाहतोय। स्नानासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे भाविक आज सकाळपासून स्नानासाठी या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये येत आहेत। आपण बघतोय वारकऱ्यांची ही प्रचंड गर्दी आहे। यावेळी प्रथमच अशा पद्धतीची गर्दी हे झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी प्रशासनानं लाईफ बोट ठेवलेले आहेत, स्विमर ठेवलेले आहेत आणि वारकऱ्यांना पाण्यापासून कोणताही धोका होऊ नये याची काळजी सुद्धा प्रशासनानं मोठ्या प्रमाणात आपल्याला घेतलेली या दिसते। पोलिसांच्या वतीनं चंद्रभागेच्या वाळवंटात येणारे जे भाविक आहे त्यांना येण्याचं आणि बाहेर पडण्याचं जे नियोजन आहे त्याची एक वेगळी आखणी या ठिकाणी केलेली आहे। भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे। उद्या आषाढीचा मुख्य सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होतोय। त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांची मांदियाळी आल्याचं आपण पाहतोय। आपण बघतोय नदीच्या या पात्रामध्ये भाविक आंघोळ करतायत, नौकानयन करतायत। पुंडलिकाचं दर्शन करण्यासाठी भाविकांची रेख लागलेली आहे। दिंड्या, पताका, पालख्या, तुळशी वृंदावन घेऊन महिला या ठिकाणी आल्याचं आपण पाहतोय। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।